नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर. तर आज आहे 31 मार्च. तर आज स्वामी प्रगट दिन आहे. तर आज आम्ही जात आहोत दापोलीला. तर गांगराईतील काही ग्रामस्थ आपल्या दरवर्षी आपल्या स्वामी समर्थांच्या पालखीसाठी दापोलीला जातात. तर याही वर्षी मी आहे. आता शिमगा झाला आणि थोडे दिवस होतो गावी. तर मग बोललो की आता आलो आहे तर स्वामींचं दर्शनच आपण घेऊन जाऊया. तर त्याच दर्शनासाठी आज दापोलीला निघालो आहे. तर कसा येईल प्रवास ते बघूया. आणि तिकडे गेल्यावर आपल्या स्वामींची पालखी आणि स्वामींचं दोघांचंही दर्शन घेऊया. आणि तिकडचं वातावरण आणि तिकडचं जे दृश्य असेल आणि तिकडे किती लोक येतात काय आपल्याला अंदाज नाही, कारण का पहिल्यांदा जातोय. तर बघूया तिकडे गेल्यावर. तर चला. गणपती बाप्पा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण दापोलीत पोचलो आहोत, पाचोळी गावामध्ये. तर आता बसमधून उतरलो आहे आणि आता जातो आहे स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी. आणि जे गावकरी आले होते सगळे ग्रामस्थ ते सुद्धा तिकडे गेलेत आपल्या स्वामींच्या मठामध्ये. तर स्वामींच्या मठामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर जिथे पालखी असेल स्वामींची तिथे सर्वजण जातील. तर चला जाऊया. तर पहिल्या इकडे गुरुवर्य श्री शंकरराव बाबाजी कुवळेकर महाराज यांचं ध्यान मंदिर आहे. तर इथे दर्शन घेऊया आणि मग आपण मठात जाऊया दर्शनासाठी.
तर आपण पहिलं श्री दत्तगुरूंचं दर्शन घेतलं आणि त्याच शेजारी श्री शंकरराव बाबाजी कुवळेकर महाराज यांचं घर आहे, तिथे जाऊन त्यांचंसुद्धा दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण पुढे मठात गेलो आणि तिथून स्वामींचं दर्शन घेऊन आपण सरळ आलो आहे पालखीच्या ठिकाणी. आणि इथे बालगोपाळांनी जसे दहीहंडीला थर रचतात तसे थर रचलेत आपल्या दिंडीमध्ये आणि आता इथे दिंडी चालू आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला श्री स्वामी समर्थांची पालखीसुद्धा दिसेलच. तर आता तुम्हाला पालखी दिसेल. तर ही जी पहिली पालखी आहे ती श्री गुरुवर्य शंकरराव बाबाजी कुवळेकर महाराजांची पालखी आहे आणि दुसरी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी आहे. तर ही पालखी घरोघरी जाते दर्शन देण्यासाठी आपल्या भक्तांना. तर आपण सुद्धा आता जाऊया पालखीसोबत.
Thank you.
मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल की स्वामींची पालखी कशी प्रत्येकाच्या घरी नेली जाते आणि ज्या घरी जाते त्या घरचे कसे स्वामींचे दर्शन घेतात आणि कशी पूजा करतात ते तुम्ही बघितलं असाल। जसं की शिमग्यात आपली ग्रामदेवता आपल्या घरी येते दर्शन देण्यासाठी आपल्याला आणि आपण तिचं मनोभावे पूजन करून तिचं दर्शन घेतो, तसंच आहे इथे सुद्धा। तर येथील ग्रामस्थ सुरेख अशी दिंडी करतात, तुम्ही बघितलं असाल अगोदर पण आता। तर आता पालखी वरती येते देवळात, तर आता जाऊया आपण। तर एक त्यांच्या गुरुवर्यांची पालखी आहे आणि एक आपल्या स्वामी समर्थांची पालखी आहे। तर आता आपण जाऊया देवळात, पालखी घेऊन येतील खालून। तर ऑलमोस्ट घरे घेऊन झालेत। तर आम्ही सकाळी आलो तेव्हा थोडीफार घरे घेऊन झालेत, कारण का गांगरे ते दापोली एवढा अंतर पार करण्यासाठी एक 3-3.5-4 तास लागतात। त्यामुळे इकडे 8 वाजता सुरू होते आणि आम्ही इथे 10 वाजता पोहोचलो, त्यामुळे थोडेफार घरं घेऊन झाले असतील। आणि आता पुढचा कार्यक्रम काय आहे तर तुम्ही बघालच या व्हिडिओमधून, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा।
एका लाईनीत या, एका लाईनीत चला. जन हो तुम्ही स्वामी समर्थ म्हणा आज